नमस्कार. मी नमस्कार. आपण आतापर्यंत माझे अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, परंतु आज व्हिडिओचा विषय पाहिल्यानंतर आपणाला थोडंसं आश्चर्य वाटलं असेल की हा वेगळा विषय का घेतला आहे. तर आपण जर पाहिलं तर कर्म असेल किंवा पुनर्जन्म असेल, या हिंदू धर्मातील दोन संकल्पना आहेत. बऱ्याचशा वेळेला कर्म आणि पुनर्जन्म किंवा प्रारब्ध या गोष्टीवरती आपण विज्ञान युगातील माणसं किंवा 21व्या शतकातील माणसं म्हणूया, तुमच्या माझ्यासारखी फारशी विश्वास ठेवणार नाही. परंतु कधी कधी एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये सर्व काही सुस्थितीत चाललेलं असताना अचानक एखादी घटना घडते आणि मोठं संकट उभं राहतं. त्यालाही अपेक्षित नसतं, त्याच्या हितचिंतकांनाही अपेक्षित नसतं की अशा मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं. आणि मग तो त्या ठिकाणी त्याच्या आयुष्याचा जीवनपट एकदा पाहतो की त्याला अशा वळणावर आणून उभं ठेवलं, मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. माणसानं त्या आयुष्यामध्ये काय केलं बाबा की त्याला अशा पद्धतीची शिक्षा त्या ठिकाणी मिळाली. तसं पाहिलं तर कळत न कळत थोड्याफार चुका ह्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घडत असतात. परंतु एवढं मोठं संकट उभं राहिलं तर नेमकं काय चूक झाली आयुष्यामध्ये, काय पाप घडलं असा पाहतो. त्यावेळेस असं लक्षात येतं की या आयुष्यामध्ये तर असं कुठला गुन्हा किंवा चूक घडली नाही, तरी त्याला एवढं मोठं प्रायश्चित्त किंवा एवढं मोठं संकट का आलं. तर यालाच प्रारब्ध असं म्हणायचं, यालाच कर्माचा सिद्धांत असं म्हणायचं. बऱ्याच वेळेला असं होतं की कधी कधी आपण एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, परंतु ते आपल्या नशिबात येत नाही. आणि कधी कधी आपण एखादी गोष्ट मागत नसतो, केलेली नसते, परंतु ती आपल्या आयुष्यात येते. यालाच प्रारब्ध असं म्हणायचं. बऱ्याचशा वेळेला असं म्हटलं जातं की या जन्माचं जे काय आहे तर या जन्मामध्ये फेडावं लागतं, परंतु काही घटना पाहिल्या, प्रसंग पाहिल्या तर हे जन्मोजन्मीचं संचित कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये आपणाला सामोरं जावं लागतं, हेच या ठिकाणी दिसून येतं. आज मी तुम्हाला 3 उदाहरणं सांगणार आहेत. तुम्ही आज वेळ काढून हा जरूर व्हिडिओ ऐका की जेणेकरून तुम्हाला सुद्धा कुठंतरी त्यामध्ये पाहतो. यामध्ये मी आपल्याला सांगेल की माणसाच्या आयुष्यामध्ये 3 कर्म त्या ठिकाणी असतात. एक क्रियामन कर्म, ज्याचं आपल्याला लगेच इफेक्ट जाणवतो, म्हणजे गरम वस्तूला हात लावला की पोळतो, लगेच जाणवतं. दुसरं असतं की संचित कर्म, आपण त्याला म्हणूया की आज एखाद्या विद्यार्थ्यानं वर्षभर अभ्यास केला नाही तर वर्षानंतर त्याला त्याचं फळ मिळतं, म्हणजे कमी मार्क्स मिळतात, त्याला संचित कर्म म्हणायचं. आणि प्रारब्ध कर्म जर म्हटलं तर कदाचित या जन्माचं पुढच्या जन्मी, पुढच्या जन्माचं त्याच्या पुढच्या जन्मी, असं हे कर्माचा सिद्धांत त्या ठिकाणी सांगतो. मी तुम्हाला 3 उदाहरणं अशी सांगतो की पहिलं, आपल्याला महाभारतामध्ये भीष्माचं रोल त्या ठिकाणी माहित आहे. महाभारताच्या शेवटजवळ येतो आणि भीष्म अर्जुनाच्या बाणानं केलेल्या एका शय्येवरती त्या ठिकाणी झोपतात आणि त्यांना मृत्यू थोडासा का लांबतो. शय्येवरती त्यांना वेदना होतात आणि तिथं त्यांना राहावं लागतं. जेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला येतात, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की भीष्म म्हणतात, मी असं काय गुन्हा केला की मला या शरपंजरीमध्ये त्या ठिकाणी वेदनादायक अवस्थेमध्ये राहावं लागलं. तर श्रीकृष्ण हे भगवान असतात. भगवान श्रीकृष्ण पाठीमाग जातात. 1 जन्म 2 जन्म नाही तर 52 जन्म मागे जातात आणि 52 जन्माचा आढावा भीष्माचा घेतात. तर पितामह भीष्म प्रत्येक जन्मामध्ये राजकुमार होते आणि 52व्या जन्मी ते राजकुमार असताना शिकारीला चालले. शिकारीला चाललेला असताना त्यांच्या हातात एक धनुष्यबाण होता. समोरून एक त्या ठिकाणी सरडा आला आणि त्यांनी त्या बाणानं काय केलं, त्या सरड्याला असं ढकललं तर तो निवडुंगाच्या काट्यावरती जाऊन पाडला. निवडुंगाच्या काट्यावरती तो जाऊन पाडला. ते प्रायश्चित्त, ते कर्म त्यांना 52व्या जन्मी शरपंजरी बाणावरती त्या ठिकाणी झोपावं लागलं. हा कर्माचा सिद्धांत आहे. दुसरं उदाहरण सांगता येईल की
राजा दशरथ एकदा जंगलामध्ये गेले आणि त्यांना आवाज आला, त्या दिशेने त्यांनी बाण मारला आणि त्याच्यामध्ये श्रवण कुमाराचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्या पित्यानं बाण मारणाऱ्या दशरथाला एक शाप दिला की आज माझा मुलगा मेल्यानंतर जो मला पुत्र वियोग झालाय, पुत्र गेल्याचे दुःख झाले, तुला सुद्धा मृत्यू समयी तुझ्या जवळ पुत्र असणार नाही, पुत्र वियोगाला तुला सामोरं जावं. आणि पहा, विशेष म्हणजे जेव्हा हा शाप दिला त्यावेळेस त्या ठिकाणी दशरथाचं लग्न झालेलं नव्हतं. पुढे दशरथ राजाचं लग्न झालं, पुन्हा त्यांना अपत्य प्राप्ती फार उशिरा झाली, त्याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. नंतर मुलं मोठी झाली आणि ज्याला आपण श्रीराम म्हणतो, जगाचा त्या ठिकाणी चालक म्हणतो, पुरुषोत्तम म्हणतो, ते आपल्या वडिलांचा मृत्यू मागे पुढे करू शकले असते, परंतु कर्मानं त्यांना ती परवानगी दिली नाही. जेव्हा दशरथ राजाचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्याजवळ एकही पुत्र नव्हता, हे विशेष. आणि जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते त्यावेळेस त्याचं पिंडदान करणं, क्रियाकर्म करणं याचा अधिकार त्याच्या अपत्यांना असतो, मुलामुलींना असतो. परंतु एकही पुत्र नसल्या कारणानं दशरथ राजाचं म्हणजे सासऱ्याचं क्रियाकर्म, पिंडदान हे सीतामाईने केलं, म्हणजे सुनेने केलं. ते बिहारमधील गया नावाची जी नदी आहे त्या गया नावाच्या नदीच्या काठावरती त्या ठिकाणी केलं. त्यावेळेस आपण हे क्रियाकर्म करतोय म्हणून तिनं 5 साक्षीदार त्या ठिकाणी नेमले. एक नदी होती, गाय होती, कावळा होता, ब्राह्मण होता, असे 5 साक्षीदार होते. परंतु हा पिंडदान झालं की नाही याची साक्षी ह्या कुणी 5 जणांपैकी दिली नाही. सीताबाईने त्यांना शाप दिला, त्या खोलात आपण जाणार नाही, परंतु तिथं जी नदी आहे त्या नदीला मात्र सीताबाईने एक शाप दिला की तू यापुढे कोरडी राशील, तू वाहणार नाही. नदी असून नदीमध्ये पाणी नाही. मी त्या ठिकाणाला भेट दिली, ती फाल्गू नदी आजही कोरडी आहे, तिच्यामध्ये पाणी वाहत नाही. दुसरा शाप दिला की थोडं उकरलं आपण हातानं की लगेच पाणी लागतं, परंतु ते पाणी घाणेरडं असतं. आणि मग श्रवण कुमाराच्या वडिलांना दिलेला शाप त्या ठिकाणी कित्येक वर्षानंतर त्या ठिकाणी दशरथ राजाला पुत्रवियोगाचं दुःख येऊन त्या ठिकाणी भोगावं लागलं. तिसरं उदाहरण महाभारतामधलं देता येईल की महाभारताचा शेवट होत होता. धृतराष्ट्राच्या 100 मुलांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि एखादी व्यक्ती एखाद्या घरामध्ये मृत पावल्यानंतर किती दुःख होतं हे आपल्याला थोडंफार माहिती आहे. 100 पुत्रांच्या मृत्यूचं दुःख त्या ठिकाणी धृतराष्ट्र भोगत होता आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले. धृतराष्ट्र भगवान श्रीकृष्णांना म्हटले की मी अंधा माणूस आहे, खुर्चीवर बसलो राजा जरी असलो तरी मी माझ्या आयुष्यामध्ये असं कोणतं पाप केलं आहे की मला 100 पुत्राचं मरण यातना त्या ठिकाणी भोगाव्या लागल्या. श्रीकृष्ण म्हटले की तुम्ही काय करा, तुमच्या पाठीमागे जन्मामध्ये जा. आणि मग 1-2 करता करता दिव्य दृष्टीनं श्रीकृष्णानं संजयानं त्या ठिकाणी धृतराष्ट्राला 50 जन्म मागे नेलं. 50 जन्मापूर्वी धृतराष्ट्र हे पारधी होते आणि शिकारीला जंगलात गेले. जंगलात गेल्यानंतर दिवस गेला तरी शिकार त्यांना लागली नाही, अंधार पडला आणि त्यांनी पाहिलं की एका झाडावरती सगळे पक्षी आराम करतात, विसावा घेतात रात्रीचा. अशा वेळेस धृतराष्ट्राला म्हणजे त्या शिकाऱ्याच्या मनात एक आयडिया आली की आपण काय करूया, झाडाला आग लावून. त्यांनी त्या झाडाला आग लावली रात्रीच्या अंधारात आणि त्या झाडावरती शेकडो पक्षी काय झाले, मृत पावले. कोणी आंधळे झाले, कोणी पागळे झाले, कोणी लुळे झाले. आणि ते प्रायश्चित्त त्यांना 50 वर्ष त्याची वाट पाहायला लागली. त्यांच्या संचितामध्ये ते शिल्लक राहिलं. 50व्या वर्षी त्यांना 100 पुत्र जन्माला दिले याचं भाग्य लाभलं आणि त्यांचा मृत्यू त्यांना पाहावा लागला. 50 जन्मापूर्वीचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागलं. मला एकच सांगायचं आहे की कधी कधी आपण एखादी गोष्ट आपण करत नसतो, आपल्या मनामध्ये नसतो, परंतु त्याचं प्रायश्चित्त पिढ्यानपिढ्या जर आपल्या संचितामध्ये शिल्लक असेल तर ते प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी त्या ठिकाणी भोगावं लागतं. कर्माचा सिद्धांत किंवा कर्मयोग असंही सांगतो की एखाद्या व्यक्तीनं काय केलं, समजा 60 गुन्हे केलेत, 60 पॉइंट पाप त्या ठिकाणी केलेलं आहे. मग तो व्यक्ती म्हणतो माझ्यातून 60 पॉइंट पाप झाले, मग मी काय करतो आता, पुण्य करतो. तो 80 पॉइंट पुण्य करतो. आणि मग असं म्हणू शकत नाही आपण
की 80 पुण्य केले, 60 माझ्या हातून चुका घडल्यात, 60 वजा त्या ठिकाणी 80 वजा 60 कोरे आणि 20 राहिले म्हणजे मी पुण्य जास्त केले. कर्माचा सिद्धांत असं सांगतो की 80 पॉइंटचं पुण्यचा सुख उपभोगता तुम्हाला येईल आणि 60चं दुःख किंवा त्याचा भोग सुद्धा तुम्हाला प्रारब्धामध्ये भोगावा लागेल. संचितामध्ये कुठल्या प्रकारची बेरीज वजाबाकी होत नाही, हे या निमित्तानं मला सांगायचं आहे. मला कळत नकळत या गोष्टी वाचाव्या वाटल्या आणि म्हणून मला त्या गोष्टी लक्षात आल्या. आणि दुसरं जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही विवंचन आहे, काही ना काही अडीअडचणी त्या ठिकाणी आहेत आणि हे दुसरं तिसरं काही नसून प्रारब्धाचा भोग आहे. फक्त काहींना त्याची तीव्रता वेगळी, त्याचं प्रकार वेगळा असतो. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर एखाद्या व्यक्तीला जन्मताच तो अंध असतो, अपंग असतो, अस्थिव्यंग असतो. काहींना चांगलं धडधाकट शरीर लाभतं, काहींचा विवाह लवकर जमत नाही, काहींचा विवाह वेळेवर होतो तर अपत्य वेळेवर होत नाही. अपत्य झालं तर ते कधी कधी व्यंग निर्माण होतं. एखादं अपत्य चांगलं जन्माला येतं तर भविष्यामध्ये ते चांगलं काही करत नाही, त्याच्या हातून चुका घडतात, त्याच्या यातना आपणाला भोगाव्या लागतात. काहींना कौटुंबिक स्वास्थ्य लाभत नाही, कौटुंबिक कलह असतात, पती पत्नीचं त्या ठिकाणी जमत नाही. काहींना नोकरी लवकर मिळत नाही, काहींना विवाह लवकर होत नाही, काहींना व्यवसायामध्ये यश येत नाही, काहींना एखादा आजार जडतो, दुर्धर आजार जडतो की त्याला तो आयुष्यामध्ये येतो. म्हणजे कुठला ना कुठला प्रकारचं कर्म प्रारब्ध हे माणसाच्या आयुष्यामध्ये असतं, फक्त त्याचा प्रकार वेगळा असतो. या मतापर्यंत मी या ठिकाणी आलो आहे. शेवटी असं म्हणावं लागेल की आपण जे करतो ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. अनावधानानं आपल्या जन्मोजन्मी काही चुका झाल्या असतील तर त्याचं कदाचित प्रायश्चित्त आपल्याला ते भोगावं लागतं. शेवटी आपण चांगलं माणूस म्हणून वागण्याचा प्रयत्न करतो. शेवटी घटना एखादी घडते, ती खरी की खोटी या खोलामध्ये समाज म्हणजे जात नाही, हे त्याचं दुर्दैव असतं. आणि महत्वाची बाब म्हणजे आपल्याला सांगता येईल की शेवटी भगवंताला मागणी, उपेक्षू नको गुणवंता अनंता, हेची मागणी रघुनायका. नमस्कार.